त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? या दिवशी 750 वाती लावतात. त्या का बरं? भगवान महादेवाने त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा या दिवशी त्रिपुरासुर या राक्षसाचा वध केला. या दिवशी महादेवाच्या मंदिरात आणि मंदिरात जाता नाही आले तर घरात किंवा घरासमोर आपण 750 वाती प्रज्वलित करतो. त्या 250 किंवा 350 अशाही आपण प्रज्वलित करू शकतो. तर त्यासाठी प्रथम आपण वाती घेऊन त्यांना तुपाने भिजवायचं आहे. तुपाने भिजवल्यानंतर त्या वाती आपण घेऊन मंदिरात जायचं आहे. मंदिरात जाऊन पहिल्यांदा शंकर महादेवाची पूजा करायची. त्यानंतर कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं. आज कार्तिक पौर्णिमा, तर आपण वर्षातून एकदाच याच दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतो आणि त्यामुळेच या दिवशी आपण त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. आपण महादेवाच्या मंदिरात त्रिपुरारी वाती ज्या आपण भिजवून घेऊन गेलेलो आहोत त्या आपण लावायच्यात. आता त्या लावताना आपण प्रथम वात घ्यायची, त्यावरती आपण कापूर ठेवायचा. कापूर ठेवल्यानंतर आपण हळदी कुंकू लावायचं, नमस्कार करायचा आणि मग त्यानंतर तो कापूर आपण प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित केल्यानंतर भगवान शंकरांचे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असे म्हणून नामस्मरण करायचे. भगवान महादेवांनी सर्व देवतांच्या आयुष्यातून त्रिपुरासुराचा वध करून अंधकार नष्ट केला आणि त्याचेच प्रतीक म्हणून आपण त्रिपुरारी वात प्रज्वलित करतो. वात संपूर्ण प्रज्वलित झाल्यानंतर ती शांत करण्यासाठी आपण गाईचं दूध घेऊन त्याच्यावर ओतून ती शांत करायची आहे. या दिवसाला देव दीपावली असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार सर्व देवदेवता या दिवशी गंगेत स्नान करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर उतरतात. म्हणूनच या दिवशी स्नान, दीपदान आणि शिवपूजा केल्याने पापांचा नाश होतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.